त्या योजना कुठेतरी आता बंद होत आहेत असं तुमचं ट्विट आहे, काय सांगा? सरकारने निवडणुकीच्या आधी अनेक जनतेला प्रलोभनं देणाऱ्या योजना अंमलात आणल्यात. त्या योजनांपैकी एक तीर्थदर्शन योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी आणलेली योजना होती. ह्या योजनेमध्ये निवडणूक आटोपल्यापासून त्याचे फॉर्म भरणं बंद केलेले आहेत. ही योजना बंद करण्याच्या मार्गावर सरकार दिसतं आहे, कारण त्या बाबतीमध्ये कुठलेही आदेश अजून सरकारकडून आलेले नाहीत. त्यामुळे अशी आम्हाला सगळ्यांना शंका आहे की हळूहळू जे मतं मिळवण्यासाठीच्या ज्या प्रलोभनार्थी योजना होत्या ह्या योजना बंद कराव्यात असं सरकारचं कुठलं तरी धोरण दिसतंय का? कारण आता ही त्यातली एक योजना आहे, तीर्थदर्शन योजना. ही योजना हळूहळू बंद केली आहे. भविष्यामध्ये लाडकी बहीण योजनाही बंद केली जाऊ शकते, कारण आता लाडक्या बहिणींनाही निकष लावण्यात आलेले आहे. निकष लावून त्यातही बऱ्याचशा महिला ह्या अपात्र कशा होतील ह्यासाठी रोज त्यांचे मंत्री वेगवेगळ्या माध्यमातून सगळ्या महिलांना दम भरण्याचं काम करत आहेत की तर तुम्ही तुमचे फॉर्म माघारी घेतले नाहीत तर आम्ही तुमच्या खात्यातून पैसे वसूल करू वगैरेचे त्यांचे जे वक्तव्य आहेत हेच दाखवतं आहे की फक्त हे निवडणुकीपुरते जुमले होते. निवडणुकीपुरतं लोकांना प्रलोभनं देऊन त्यांची मतं कशी मिळवता येईल ह्यासाठीच्या ह्या योजना होत्या आणि आता त्याची उपयुक्तता संपलेली आहे, काम झालेलं आहे, हे निवडून आलेले आहे. त्यामुळे आता ह्या योजना बंद केल्या जातील. एक मिनिट थांबून घ्या. होणार होतं यांचा नवीन उदय होणार असं संजय राऊत म्हणतात. आपण आधी बघितलं की जेव्हा नवीन सरकारचा उदय झाला तेव्हाही हा उदय होणार होता, पण आज ह्या परिस्थितीमध्ये शिंदेसाहेब नाराज आहेत. त्यांना उपमुख्यमंत्रीपदून काम करायची इच्छा दिसत नाही आहे आणि त्यामध्येच उदयजी सामंत ह्यांची इच्छा उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची प्रबळ दिसते आहे आणि संधीचं सोनं करणारे ते आहेत. त्याच्यामुळे त्यांना संधी मिळाली की ते नक्कीच सोनं करतील हा आम्हालाही विश्वास आहे, कारण त्यांचे गेले अनेक वर्षांचं जर आपण त्यांचं राजकारण बघितलं तर संधीचे सोनं करत करतच ते इथपर्यंत आले आहेत. त्याच्यामुळे ह्याही संधीत ते सोनंच करतील. ठाकरेंना संपवलं आता शिंदेंना संपवणार असा विजय वडेट्टीवारांचा भाजपकडे रोख आहे, काय सांगणार? त्यांचा रोख आहे म्हणजे त्यांनी भारतीय जनता पार्टीला जवळून अनुभवलं किंवा ज्यांनी भारतीय जनता पार्टीला जवळून बघितलं आहे त्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीने ज्यांच्यासोबत युती केलेली आहे त्यांना हळूहळू त्यांनी संपवलंच आहे. आणि भविष्यामध्ये शिंदेंचं काम आता संपलं आहे. त्याच्यामुळे आता शिंदेंना जी मागच्या वेळेस त्यांची उपयुक्तता होती ती उपयुक्तता आता संपली आहे. त्याच्यामुळे उपयुक्तता संपलेल्या व्यक्तींना बाजूला सारणं आणि पुढे जाणं ही जी भाजपची वृत्ती आहे त्यानुसार भाजप काम करत आहे. ताई तुम्ही ट्विट केलेलं आहे, ताई काय सांगणार? आरोग्य सेविका ज्या आहेत, जिल्हा रुग्णालयातील नर्स असतील, ब्रदर्स असतील, डॉक्टर्स असतील, यांचे पगार गेल्या 5 ते 6 महिन्यापासून थांबलेले आहेत. लाडकी बहीण योजना आल्यापासून ह्या सगळ्यांचे पगार थांबलेले आहेत. माझं एकतर म्हणणं आहे की सगळ्यात पहिला अधिकार लाडकी बहीण म्हणून या सगळ्यांचा आहे. म्हणजे अंगणवाडी सेविका असतील, आशा भगिनी असतील, सगळ्या हॉस्पिटल्समध्ये काम करणारे ब्रदर सिस्टर असतील, ह्यांचं सगळ्यात पहिला अधिकार ह्या लाडक्या बहीण योजनेवरती आहे, ज्यातून त्यांनाच वगळण्यात आलेला आहे. त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळत नाही. बरं, लाभ त्यांच्या माध्यमातूनच यांनी इम्प्लिमेंट केली गेली ही योजना, पण त्यांनाच वगळण्यात देखील आलं आणि त्यांचे पगार देखील काढण्यात येत नाही आहे. म्हणजे त्यांच्यावरती अन्याय करण्याचं काम सरकारने केलेलं आहे. म्हणजे लाडक्या बहिणी ह्यामध्येही किती अंतर असू शकतं किंवा त्याच्यामध्येही तफावत आहे असं म्हणता येईल. काही बहिणी लाडाच्या आहेत, काही बहिणी सावत्र आहेत की काय असं वाटतंय. कारण लाडक्या बहिणींमध्ये सगळ्यात पहिले अधिकार ज्यांनी आपल्याला आरोग्य दिलेलं आहे, ज्यांनी आपल्याला सुरक्षित आरोग्य देण्यासाठी ज्यांचं म्हटलेलं आहे, रेती असेल, दारू असेल, त्याचप्रमाणे सट्टा असेल, याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. जळगाव जिल्हा हा सट्टा, पत्ता, रेती, दारू विक्री ह्या सगळ्यांमध्ये जर कॉम्पिटिशन लावली तर प्रथम क्रमांक मिळवतो की काय ह्या तऱ्हेने आपण आजच्या घटना आजूबाजूला बघतोय. पण अनेकदा तक्रारी केल्यानंतरही आणि अनेकदा नाथाभाऊंनी हा मुद्दा विधान भवनामध्येही मांडल्यावरही या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये पोलीस यंत्रणा अपयशी ठरलेली आहे.
आत्ता आपल्याला असंही म्हणता येईल की हे पाकिटं पोचवले जात आहेत की काय वरपर्यंत, त्याच्यामुळे ह्या सगळ्या घटनांवरती आणि ह्या सगळ्या गुन्हेगारांवरती नियंत्रण आणण्यामध्ये सरकार अपयशी ठरतं आहे का, की या सगळ्यांमध्ये सगळे मंत्री महोदयांपासून मुख्यमंत्र्यांपासूनचे हात ह्यामध्ये बरबटलेले आहेत की काय, की म्हणून तुम्ही हे थांबवू शकत नाहीत. कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी बघतो आता अनेक ठिकाणी रस्त्यांवरती बिना नंबरचे नंबर प्लेट असलेल्या जे डंपरं रस्त्यावरती चालता आहेत, ज्याने अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे, अनेक लोक चिरडल्या गेली आहे त्या डंपरांच्या खाली. ही डंपरं रस्त्यावरती चालतातच कशी, मग RTO विभाग करतं काय आहे, आज कलेक्टर महोदय करतात काय, आज त्यांचं नियंत्रण याच्यावरती का नाही आहे. अनेक ठिकाणी रेतीचे जिथे जिथे उत्खनन होतं आहे तिथे तलाठ्यांवरती हल्ले करण्या इतपत लोकांची या मुजोरी वाढलेली आहे. एवढं यांना पाठबळ दिलं कोणाकडून जातं आहे ह्याचा पण आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. पण ही मुजोरी जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला बघायला मिळते, जे नियंत्रणात येणं गरजेचं आहे, नाहीतर लोकांना रस्त्यावर चालणं कठीण होईल. लाडक्या बहिणीचा सरकारच्या तिजोरीवरती भार पडलेला आहे, त्याच्यामुळे अनेक लोकांचे पगार हे रखडण्यात आलेले, जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांचे पगार थांबवण्यात आल्याच्या बातम्याही मी पेपरमध्ये वाचल्या. त्याचा आता लाडक्या बहिणींच्या उपयुक्तता झालेली आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजनाही बंद केल्याच्या वाटेवरती आहेत सरकार. अजून ह्या अंगणवाडी सेविका असतील, आशा भगिनी असतील, आशा मदतनीस असतील, ह्या सगळ्यांचे पगार लवकरात लवकर काढावे हीच माझी सरकारकडनं अपेक्षा आहे. कारण ह्याही लाडाच्याच बहिणी आहेत की तुमच्या, यांचे पगार लवकरात लवकर देण्यात यावे, त्यांच्यावरती सरकारने अन्याय करू नये. ताई एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.